नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आत्ता मी आहे पनवेलला, घरी जायला निघालोय। काल दुपारी आलो होतो पनवेलला आणि आता घरी जायला निघालोय। इकडे थांबलोय, थांबण्याचं कारण एक काहीतरी वेगळंच आहे बघा। धावत येतोय अथर्व कशासाठी गेलेला? 200 रुपये आणायला। 200 रुपये कुठे भेटले? ट्रकाने उडाले। 200 रुपये पडले होते ह्याचे रिक्षामधून उडालेले, ते आणायला गेलो होतो धावत। पाऊस येतोय, घरी जायचं आहे। हायवेला मध्येच थांबलोय ब्रिजवरती। घरी जायचं आहे आपल्याला। संध्याकाळचे 5 वाजलेत आणि आता आम्ही निघालोय। कुठं होतं? जाम चाललास ना 200 रुपयासाठी? 200 रुपये उडाले होते तर घेऊन आलेला आहे तो आता। आणि आता आपण पुढचा प्रवास करणार आहोत। तर आजची व्हिडिओ कशी होते माहीत नाही मला, पण तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, आता पाऊस थोडा जोरदार पडायला लागलाय, त्याच्यामुळे आपल्या गाडीला पडदे नाहीत। तर आता मी पडदे लावतोय। पडदे म्हणजे जुनेच फाटलेले पडदे आहेत। एक भेटलाय, पाठीमागे ठेवले आणि वरती आम्ही ब्रिजवरती थांबलोय, कारण पाऊस थोडा जास्त, पाऊस कमीच आहे पण ते हवेमुळे पाऊस आतमध्ये येतो आणि ह्यांना भिजायला होते दोघांना, त्याच्यामुळे आता पडदे लावतोय। इकडे ब्रिजवरती थांबलोय आणि इकडे कोकण रेल्वेचा हा ट्रॅक आहे, रेल्वे ट्रॅक। इथून आपली कोकण रेल्वे गावाला जाते आणि आता वडकालच्या इथे येऊन आम्ही थांबलोय। आमचं 2 पडदे जुने पुराणे हे बघा। आता हे पडदे आपल्याला इथं लावायचे। पावसाची सोय नशीब ते जुने पुराणे टाकून जास्त जोरात आल्यावरती पाऊसच जावा मोठा पचका। काय त्याचं पुढचं हे पुस ना, आधी पडदे तर लावू दे ना कुठून तो बोलतो पुढचे पूस आधी जाऊन पडदे पुसणार आहेस तू? ते आपण भिजलो ते चालेल, यायला तर रिक्षाचा पूस वाकडा तिकडे चालू होत। तिथं नाही काय लावा ना? हा असं नुसतं उडत राहील। ही बघ, ही काय, हिला रशी बोलतात। मी काढलेली ती ही रशी नाही, सुत्तल नाडी आहे। आता बोलू नको, मी काय बोलू? अरे इथून भिजू ना काय। हा लाव। पाऊस गेला सगळं पोपट एवढे कष्ट करून लावते। काढणार नाही आता, काढून खाली असं कशाला? त्याला बोललो नको। अरे हे उडत ना, तर आम्ही धरला असतो एक दोघांनी, दिसणारच नाही काय। असं कशाला पण बंद राहते पाठीमागं, ढोरांना बांधून ठेवले। आम्ही आता तर मित्रांनो, पाऊस आला म्हणून थांबलोय। पडदे लावायचे होते आणि पडदे आपले आता लावून झालेत। हे दाखवतो तुम्हाला, हे बघा दोन्ही साईडला असे पडदे होते। पडदे जुनेच आहेत, त्या पाऊस जास्त आला त्याच्यामध्ये लावलेत। पुढे पण येणार आहे पाऊस आणि हे बघा इथून पण बंद केलाय आणि आपली 2 माणसं आतमध्ये बसलेत। पुढे गेलं नाही हे बघा भैया, हिला थंडी लागते बहुतेक पहिल्या पावसाची। आणि आता आम्ही जाणार आहोत पुढे
मित्रांनो परत एकदा जोरदार पाऊस चालू झालाय. बघताय तुम्ही बाहेर पाऊस पडतोय. पाठीमध्ये आपली माणसं बसली होणार आहे. तर हो भैया जी पाऊस पडतोय जोरात. आणि आता आम्ही हळूहळू चाललोय. गाडी आपली चालूच आहे. ट्रेन आली रे. ट्रेनचा आवाज येतोय. पुढे हा ट्रेन बघा. ट्रेन मोबाईल पडला असता. ट्रेन बघा. ट्रेन असा समोर नाही रे बापू. साईडला असा इकडे देत रिक्षा फक्त पाणी नाही शिरला पाहिजे. एवढा पाऊस पडलाय. इकडे भरलाय सर्व. फुल भरलाय ना. रिक्षात फक्त पाणी नाही शिरला पाहिजे. बघाल बाकी पाऊस स्लो घे. पाणी काट्या बिट्या घेऊन बोलते. पडदा दिसतंय. कायच्यासारखी लाईन लागली वाटते मोठी. किती बडी लाईन आहे. किती बडी लाईन आहे. पूर्ण घे. त्या बाजूला पण आहे. म्हणजे तुला दाखवतो. त्या बाजूला पण आहे रे. तर मित्रांनो मस्त पाऊस अजून चालूच आहे बाहेर थोडा. आणि आता इथे वाकणला येऊन थांबलोय. कशासाठी थांबलोय बघायचंय का? हे बघा चहा घेतलाय. चहा स्पेशल चहा. कारण वातावरण आता मस्त थंड झालंय. आणि इकडे आम्ही चहा पितोय. बघ कशी पितोय. बघ कशी. अजून पाहिजे तिला. पाहिजे तुला पाहिजे. इकडे आम्ही मस्त चहा पितोय बघा. अगदी हायवेच्या बाजूलाच थांबलोय. आणि इकडे चहाचा आनंद घेतोय इकडे थांबून. घरी जायचं काय पडलंच नाही. आरामात चाललोय. जाऊ आरामात. कुठे काय घरी जाऊन कामं करायची आहेत. पाऊस थोडा आता कमी झालाय म्हणजे थांबलाय. त्याच्यामुळे आम्ही पण थांबलो आणि चहा घेतला इथे. पावसाने पण ब्रेक घेतला. पावसानं पण ब्रेक घेतला. तर मित्रांनो पावसाळी वातावरण आहे. पाऊस परत पडत होता. पुन्हा पाऊस आता थांबलेला आहे. आणि आम्ही पण थांबलोय. मगाशी चहा पिऊन झालं. आणि बघताय तुम्ही हे पावसाळी वातावरण आपल्या कोकणातलं कसं वाटतं. एक नंबर आहे बघा. डोंगर वगैरे आता इकडे सर्व हिरवळ झालेलं आहे. हे बघा इथे बाजूलाच बघा मस्त. इकडे बाजूला शेती आहे. गवत आहे. आणि पुन्हा एकदा आम्ही इथे थांबलोय. का थांबलोय कशासाठी थांबलोय दाखवतो. इकडे बघा काहीतरी स्पेशल आहे. स्पेशल इकडं भजी आणलेत. पहिला पाऊस आणि पहिले भजी. पावसामध्ये भजी खायला मजा येते. त्याच्यामुळे आम्ही भजी पार्सल घेतले. कारण तिथे बसून खाण्यात काही मजा नाही. त्याच्यामुळे आम्ही पार्सल घेतले. पार्सल मिक्स भजी आहेत. या तुम्ही सुद्धा खायला. कोकण रेल्वे. आणि बाहेर बघताय. बाहेरचा व्ह्यू बघा. व्ह्यू पावसाळी व्ह्यू एक नंबर बघा. रेल्वेचा हे इथे आपण हायवेवरच थांबलोय पुन्हा एकदा.
थांबत थांबत घरी चाललोय, काय माहिती घरी कधी पोचू. तर या तुम्ही सुद्धा भजी खायला इकडे. मगाशी चहा पिलं आणि आता भजी खातोय सोबत स्प्राईट. चलो सुरुवात करूया भजी. तर मित्रांनो आत्ता माणगावला आलोय, CNG पंपावरती थांबलोय. इथे CNG भरून जातो, कारण पुढे आपल्याला श्रीवर्धनमध्ये CNG नाही आहे, त्याच्यामुळे आता इथे CNG भरून पुढे जाणार आहे. त्या माणगावचा CNG पंप आहे. तर मित्रांनो माणगावमध्ये थोडं थांबलोय, थोडं इथे काम आहे. काम म्हणजे काय, खायला घ्यायला गेलेत दोघंजणं. तर घरी चाललोय तर थोडंफार काहीतरी खायला घेऊन जाऊयात. आणि इकडे ट्रॅफिक बघताय तुम्ही. माणगाव जिथून आपण माणगावमध्ये एंट्री केली, म्हणजे इंदापूर साईडने माणगावमध्ये एंट्री केली तेव्हापासून इथे ट्रॅफिक आहे, एवढी लाईन लागले. आणि इकडे बघा तुम्ही अजूनही बघताय भरपूर असं ट्रॅफिक आहे माणगावमध्ये. म्हणजे मुंबईला जाणाऱ्या गाड्यांची इथे खूप गर्दी आहे, त्यांच्यामुळे इथे ट्रॅफिक झाले. मुंबईवरून गावी येण्यासाठी हा जो रस्ता आहे तो एक मार्ग खाली आहे, पण दुसऱ्या बाजूला ट्रॅफिक फुल आहे. तुम्ही बघताय मोठी अगदी माणगावमध्ये एंट्री करताय तिथूनही अगदी इथपर्यंत लाईन लागले. इथून आता थोडा पुढे गेला की राईट मारून पुढे आमचा श्रीवर्धनला जायला रस्ता आहे. माणगाव डेपोपासून थोडं पुढे गेल्यानंतर एक राईट आहे, तिथून राईट मारून गेलात की आपला माशला श्रीवर्धन येतो. हे दोघेजण समोरच गेलेत शॉपमध्ये. बघूया त्यांना किती वेळ लागतोय. आणि आता वाजलेत जवळपास 7:30 व्हायला आलेत. आता इथे 7:30 वाजलेले आहेत. घरी जायला अजून इथून 1.5-2 तास लागणार आहेत. तर बघूयात पुढचा प्रवास आपला इथून कसा होणार आहे ते. सबसे ज्यादा खुश आहे मला खरं घाटायला सगळी होते की काय गेली ती. तर मित्रांनो फायनली आम्ही आता सायगावला पोचलोय. अथर्व उतरला, घरात पण पोचला, आम्ही इथे बसलोय. तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमधून नक्की कळवा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढे येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचतील. तुझ्या इकडे बॅग वगैरे काढतायत. हे फ्रेम नीट राहील ना? हां, नाही तर घेऊन जाशील. हे बघ ही चादर मागं टाक. हे मला नको ती घेऊन जा घरात. नाही घेऊन जा आम्ही काय तर जाऊन खाणार नाही.
तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमधून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू पुन्हा एकदा अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.